नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे. 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत. त्याचबरोबर निवडणुकांचा काळ आहे, त्यामुळे कोणती बातमी कशी येईल, कधी येईल याचा नेम नाहीये. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्यातूनच बातम्या तयार होत आहेत. 3 महत्त्वाच्या बातम्या बघूया. आपली पहिली बातमी आहे ती म्हणजे आज राज्यातली 4थी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगरमध्ये घेतली. तिथे पुन्हा नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केलेली आहे. शरद पवारांनी आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवून जनतेची दिशाभूल केली, अशी टीका नरेंद्र मोदींनी या सभेत केली. नरेंद्र मोदी, शरद पवार असतील, त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यावर इतकी टीका का करतंय? ही कोणती प्रचार नीती आहे की ज्या ज्या राज्यात गेल्यावरती सरकारच्या विकासाचे पाढे सांगण्याऐवजी विरोधकांवर टीका करायची, त्या राज्यातला जो प्रबळ तुल्यबळ विरोधक आहे त्याच्यावर वैयक्तिक टीका करायची, ही कुठली नीती आहे त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये आज नगरच्या सभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश करतील असं मानलं जात होतं, पण ही शक्यता फोल ठरली. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस तुर्तास सोडणार नाहीयेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाहीये आणि त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा जो भाजपचा नगरचा उमेदवार आहे सुजय विखे पाटील यांनी जाहीर केलं की वडील या नात्यानं राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या प्रचारात त्यांना मदत करतायत, पण ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीयेत. विखे पाटील घराण्याची लढाई ही राष्ट्रवादीशी किंबहुना पवार घराण्याशी आहे असंच त्यांनी सांगितलेलं आहे. आपली तिसरी बातमी खूप महत्त्वाची आहे ती या दृष्टीनं की निवडणूक बॉन्ड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी निधी गोळा करायचा, बॉन्ड्स विकायचे, देणगीदार ते बॉन्ड्स खरेदी करून देणगी रूपात पैसा हा राजकीय पक्षांना देईल. मग तो पैसा आल्यानंतर राजकीय पक्ष त्यातून आपला निवडणूक खर्च भागवतील, अशी ही योजना 2018 जानेवारीमध्ये केंद्र सरकारने ही योजना लागू केली. त्यावरती निवडणूक आयोगानेच आक्षेप घेतला. आज सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की 30 मेच्या आत निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाकडून खर्च किंवा बॉन्ड्सचा जो तपशील आहे तो घेऊन सुप्रीम कोर्टात जमा करायचा. त्यामुळे इलेक्ट्रल बॉन्ड्स किंवा निवडणूक बॉन्ड जे आहेत, ती जी योजना आहे तिच्यावरती सध्या जोरदार खमंग चर्चा सुरू आहे. आपण आपल्या बातम्या सविस्तर बघणार आहोत. आपली पहिली बातमी बघा. पहिली बातमी जसं मी आधी सांगितलं की नगरमधली जी आजची 4थी सभा होती त्या सभेत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केलेली आहे. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवून शरद पवार राष्ट्रवादी असल्याचा कुठलाच दाखला देत नाहीत. उलट पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवून शरद पवारांनी जनतेची दिशाभूल केली असं नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. बघा. कांग्रेस एनसीपी ऐसे लोगों के साथ खड़े हैं जो कह रहे हैं कि जम्मू कश्मीर को भारत से अलग कर देंगे, जम्मू कश्मीर में अलग प्रधानमंत्री बना देंगे. लेकिन मुझे समझ नहीं आता है कि शरदराव पवार को क्या हो गया है. अरे शरदराव, आपने तो देश के नाम पर कांग्रेस छोड़ दी थी, कांग्रेस को तोड़ दी थी. अब देश में 2 प्रधानमंत्री होने की बात पर आप कब तक चुप रहोगे, कब तक चुप रहोगे. कांग्रेस से फिर हाथ मिलाने के बाद आप भी विदेशी चश्मे से भारत को देखने लग गए. अरे शरद राव, आपकी पार्टी का नाम तो राष्ट्रवादी रखा है आपने. क्या ये नाम भी जनता की आंख में धूल झोंकने लिए डाला है क्या?
आपके साथी खुलेआम भारत में 2 प्रधानमंत्री होने की बात कर रहे हैं। अरे छत्रपति शिवाजी की धरती के होकर आपको नींद कैसे आ रही है शरद राव? आजची ही जी 5वी सभा होती जी आज नगरमध्ये पार पडलेली आहे नरेंद्र मोदींची, त्या सभेत त्यांनी काँग्रेस जो प्रमुख विरोधी पक्ष आहे त्या काँग्रेसवर सुद्धा टीका केलेली आहे। जोवर काँग्रेसला हटवलं जाणार नाही तोवर देशातून गरिबी हटणार नाही असं मोदी म्हणाले। अपराधों की वजह से देश के लोगों ने कांग्रेस का मन और कांग्रेस की नीयत को अच्छी तरह जान लिया है, पहचान लिया है और इसलिए अब जनता ने ही नया नारा दे दिया है, कांग्रेस हमेशा के लिए हटाओ, कांग्रेस हमेशा के लिए हटाओ, तभी देश में गरीबी दूर होगी। आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे नगरमधलीच। नगरमध्ये आपल्याला माहिती आहे की सुजय विखे पाटील यांना आयात करून भाजपनं उमेदवार दिला, तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या विरोधात दिलेला आहे। नगरमधली जी लढत आहे सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप ही तशी अटीतटीची लढत मानली जाते आहे, कारण राष्ट्रवादीनं सुद्धा जोरदार तिथे कंबर कसलेली आहे। त्यातच नरेंद्र मोदींची सभा झाली, त्या सभेत नरेंद्र मोदींनी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरीकडे काँग्रेसवरती टीका केली, आरोप केले। या सभेच्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आणि वडील सुजय विखे पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहतील आणि व्यासपीठावर त्यांचा भाजप प्रवेश होईल अशा बातम्या छापून आल्या, तशी चर्चा झाली, पण आज तसं काहीही झालं नाही। मुलाच्या प्रचारात सध्या राधाकृष्ण विखे पाटील छुप्या पद्धतीने नगरमध्ये फिरतायत, बैठका घेतायत, चर्चा करतायत, पण आज नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर राधाकृष्ण विखे पाटील आले नाहीत, त्यांनी भाजप प्रवेश केला नाही। त्यामुळे एक अटकळ बांधली जाते आहे की तुर्तास राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार नाहीत, कारण एक मातब्बर मुरब्बी राजकारणी जो आहे तो आधी आपल्या मुलाचं भवितव्य बघेल। खरंच सुजय विखे पाटील जर का भाजपकडून निवडून आले नगरमध्ये तर मग राधाकृष्ण विखे पाटील निकालानंतर भाजपमध्ये जाऊ शकतात, ते सुद्धा एकटे दुकटे जाणार नाहीत, त्यांच्यासोबत काही काँग्रेसचे आमदार सुद्धा असू शकतात। पण जर का काही दगाफटका झाला, सुजय विखे पाटील हे हरले, तर मात्र काँग्रेस राधाकृष्ण विखे पाटील सोडणार नाहीत, कारण या निवडणुकीवरती केवळ विखे पाटील घराण्याच्या वारसदाराचंच भवितव्य नाही, तर खुद्द विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे भाजप प्रवेशाची जोखीम सध्या पत्करायची का की निकाल लागू द्यायचा आणि त्यानंतर आपण मग निर्णय घ्यायचा, या द्विधा मनस्थितीत सध्या राधाकृष्ण विखे पाटील आहेत। राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्यासाठी प्रचार करतायत याची जाहीर कबुली ही भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। बघा, माझं वातावरणाचं काही कारण नाही। शेवटी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार ते करणार नाही, की आम्हाला त्रास त्या ठिकाणी झालेला आहे, तर त्यामुळे उमेदवार समोर राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्यामुळे त्याचा प्रचार करत नाही। आणि जी काही जेव्हा ही सगळी निवडणूक एक वैचारिक पातळीवर सोडून पक्षाच्या पातळीवर सोडून व्यक्तिगत पातळीवर जेव्हा आली आणि समोरची टीका त्या पद्धतीने व्हायला लागली, तर माईवडील या नात्याने त्यांनाही भूमिका वाटली की तुमच्या मुलाच्या बाजूने आम्हाला उभं राहायला पाहिजे, म्हणून तो मुलगा म्हणून या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे पक्ष म्हणून नाही। राजकीय पक्षांच्या निवडणूक निधीत पारदर्शकता यावी यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड ही संकल्पना मोदी सरकारने 2017 मध्ये मांडली होती। त्या संदर्भातली आपण तिसरी बातमी बघणार आहोत। आपली तिसरी बातमी ही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक बॉन्ड्सचीच आहे। आज सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की 15 मे पर्यंतच्या ज्या काही देणग्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्स अर्थात निवडणूक बॉन्ड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांकडे जमा झाल्या असतील त्याची माहिती त्यांनी 30 मे पर्यंत एका लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सादर करावी आणि मग निवडणूक आयोग ती माहिती सुप्रीम कोर्टात सादर करेल। कारण सुप्रीम कोर्टाची सुद्धा ही भूमिका आहे की खरंच या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून पारदर्शकता येईल, काळा पैसा रोखता जाईल, यावरती शंका घेतली जाते। खुद्द निवडणूक आयोगाने सुद्धा सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या वेळी असं सांगितलेलं आहे
की या योजनेला निवडणूक आयोगाचा विरोध यासाठी आहे की मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल्स कंपनीच्या माध्यमातून जर का देणग्या दिल्या गेल्या आणि त्या देणग्या कोणी दिल्या हे गुपित ठेवलं जात असेल तर मग उपयोग काय? लोकशाहीच्या खऱ्या उद्देशालाच हरताळ फासल्यासारखं होईल म्हणून निवडणूक आयोगही विरोध करताय. पण अजूनही सुप्रीम कोर्टानं ही जी योजना आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची ही खारीज केलेली नाही, पण त्यामध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी आजचे निर्देश दिलेले आहेत. ह्या होत्या 3 बातम्या. यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याचे काँग्रेसचे स्थानिक नेते गोपाळ तिवारी आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मनीषा बांगर आहेत, ज्या उपाध्यक्ष आहेत बामसेपच्या, तसंच राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत PPIच्या. मी जातोय थेट गोपाळ तिवारी यांच्याकडे. गोपाळ तिवारी, जेव्हा जेव्हा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आता भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा आहेत ते राज्यात सभा घेत आहेत. आजची 5वी सभा होती. असं का होतं की ते शरद पवारांवरती वैयक्तिक टीका करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतायत आणि कुठेतरी राज्यातल्या काँग्रेसला किंवा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दुय्यम लेखतायत? हे राजकीय द्वंद्व जे दिसतंय भाजप आणि राष्ट्रवादी मधलं, याविषयी काँग्रेस कसं बघतंय? आशिषजी, नरेंद्र मोदींची अशी परिस्थिती झालेली आहे की आपली बुडती नाव वाचवण्यासाठी मिळेल त्याचा आधार घ्यायचा आणि ती नाव वाचवायची. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसवर प्रचंड टीका करायची, परंतु काँग्रेसच्याच नेत्यांचा आधार घ्यायचा, काँग्रेसला आधार घेऊन आपले नाव वाचवायची. मध्ये रणजित मोहिते पाटील असो, त्या ठिकाणी सुजय विखे पाटील असो किंवा त्या ठिकाणी रणजित सिंग निंबाळकर असो, अनेक नेत्यांच्या माध्यमातून ते आपल्याला सांगायला काही नाहीये त्यांच्याकडे. आपल्या विकासाचे मुद्दे 5 वर्षापूर्वी दिलेली आश्वासनं याला उत्तर द्यायला त्यांच्याकडे उत्तरं नाहीयेत आणि अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत मोदी आता पवार साहेबांवर टीका कर, काँग्रेसवर टीका कर, अशा पद्धतीने सतत दुसऱ्याला खलनायक संबोधून स्वतः नायक होत नाहीये हे त्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे. स्वतःचं नायकत्व लायकत्व हे सिद्ध करावं लागतं. सतत दुसऱ्याला दुष्ण द्यायची म्हणून स्वतः मोठं होत नाही. एकही विकासाच्या 5 वर्षाच्या पंचवार्षिक योजनेचा एकही उल्लेख करत नाही आणि ह्या देशाची जनता आता त्यांना त्यांचा बहुरंगी बहुढंगी नाटकीय हा सगळा अभिनिवेश ओळखून चुकलेली आहे आणि त्यांना परतीच्या मार्गावर हे आहे मोदी सरकार. एवढंच मी या ठिकाणी 100% सांगतो. माझा प्रश्न तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेतला. मी प्रश्न असा करतोय की राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं नावही घेत नाहीयेत मोदी काहीच बोलत नाहीयेत. मोदी फक्त शरद पवारांनाच मोठं करतायत त्यांच्या भाषणातून. असं का? काँग्रेसला कधी प्रश्न पडत नाही असा? आता त्यांचं गुरु शिष्याचं नातं हे मागं त्यांनीच जाहीर केलेलं आहे की ते माझे गुरु आहेत म्हणून. आता याचा मागचा मतितार्थ काय हे मोदी साहेब जास्त सांगू शकतील, कारण अशा पद्धतीने त्यांची सहानुभूती घ्यावी. जो बहुजन जो मतदार आहे या आता एक तर त्यांना माहिती आहे की ग्रामीण भागात ग्रामीण मतदार हा आतापर्यंत पुरोगामी महाराष्ट्रात हा काँग्रेसचा आधार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरलं तो शिवसेनेचा आधार होता. शिवसेनेची याचना करून करून आदित्य ठाकरे इकडे कुटुंबाचं नाव घेतात, आदित्य ठाकरेची मनधरणी करून त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेतला. हा ग्रामीण जनाधार घेण्याकरता आणि तो आपल्याकडे वळवण्याकरता कदाचित हे त्यांच्या सगळ्या कसरती चाललेल्या आहेत. दुसरं काय अजून त्याच्यामध्ये? ठीक आहे. आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. प्रशांत जगताप, राष्ट्रवादी हे आपल्या पक्षाचं नाव ठेवून शरद पवारांनी जनतेची दिशाभूल केली आहे. ते राष्ट्रवादी नाही आहेत. ज्या मुद्द्याला घेऊन त्यांनी स्वतःचा पक्ष राष्ट्रवादी स्थापन केला तो मुद्दाच ते विसरलेले आहेत. वारंवार ही जाणीव करून दिली जाते आहे की राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरती किंवा राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरती तुम्ही आमच्या बरोबर या, आत्ता नसाल तर निवडणूक झाल्यानंतर निकालानंतर या. कुठेतरी हे सांगता सांगता मोदींनाही असं वाटतंय की बहुमताचा आकडा गाठताना त्यांच्याही नाकी नऊ येणार आहे आणि पवारांची मदत वेळ पडल्यास आपल्याला घ्यावी लागेल. नाही, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत.
एक तर म्हणजे नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचं खूप टेन्शन आलेलं आहे. म्हणजे या सगळ्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना बीजेपीच्या सीट्स कमी होणार या संदर्भातला अहवाल त्यांच्याकडे निश्चित आलेला असेल. आणि या जागा कमी होत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ज्या काय संघटन कौशल्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने काय चांगले उमेदवार दिलेत, अलायन्स केलंय, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याची किंमत बीजेपीला मोजावी लागणार याची दखल कुठेतरी नरेंद्र मोदी यांनी घेतली. म्हणून मागच्या 5 सभांमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे राहुलजी गांधी असतील, त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस किंवा काँग्रेसच्या इतर कुठल्याही नेत्यांवर किंवा अलायन्समध्ये इतर कुठल्याही नेत्यांच्यावर टीका करण्याच्या ऐवजी ते फक्त पवार साहेबांच्या त्या ठिकाणी कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. एक निश्चित आहे की दिल्लीने ज्या वेळेस महाराष्ट्रावर अन्याय केला, मग ते आदिलशाही औरंगजेबांच्या काळापासून ते त्या ठिकाणी ज्या काय परकीय फौजा आल्या या देशावर, या सगळ्यांच्या हातात ज्यांच्या हातात दिल्ली होती त्यांनी ज्या वेळेस या महाराष्ट्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्याच महाराष्ट्रवासी हे मराठी जन म्हणून एकत्र आलेले आहेत. मला या गोष्टीची निश्चित खात्री आहे की येणाऱ्या 18 तारखेचं मतदान, 23 तारखेचं मतदान, 29 तारखेचं मतदान किंवा पुढच्या कुठल्याही निवडणुका ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या नेतृत्वावर पवार साहेबांवरची काय वैयक्तिक चिखलफेक नरेंद्रजी मोदी आणि बीजेपी करत आहे, निश्चित महाराष्ट्र जन त्यांना मतदानाच्या स्वरूपामध्ये त्यांची किंमत दाखवून देतील, त्यांची जागा दाखवून देतील. हे होत असताना एक तुम्ही जो सुरुवातीचा प्रश्न विचारला त्या संदर्भात मी सांगू इच्छितो. राष्ट्रवादी हे नाव पवार साहेबांनी खूप विचारपूर्वक त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी पक्षाला दिलेलं होतं. मागच्या म्हणजे राष्ट्रवादीची निर्मिती होण्याच्या अगोदर किंवा राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी, मग तो किल्लारीचा भूकंप असेल, गुजरातमध्ये झालेले जे काही वाईट परिस्थिती असेल, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं तेव्हापासून, की कुठल्याही बाकीचे प्रसंग असेल किंवा आता पुलवामाची घटना असेल, ज्या वेळेस राष्ट्राच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या मग त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे पंतप्रधान असू द्यात किंवा कुणाचे केंद्र सरकार असू द्यात, त्याच्यामध्ये महाराष्ट्र निश्चित मदतीला धावून गेलेला आहे. त्या ठिकाणी पक्षातीत भूमिका ही राष्ट्रवादीने बजावलेली आहे. आणि या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान हे विकासावर चर्चा करण्याच्या ऐवजी महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या जनतेला हे वेगळ्या विषयावर घेऊन चाललेत. म्हणजे कुठेतरी बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायची नाही आणि राष्ट्रवाद म्हणजे हिटलरनी जे केलं, सद्दाम हुसेननी जे केलं, म्हणजे या संपूर्ण जगामध्ये जे हुकुमशाह होऊन गेले त्यांनी तिथल्या जनतेला त्या ठिकाणी राष्ट्रवादावर चुचकारण्याचा प्रयत्न केला. त्यांना कल्पना होती की आपण जर वेगळ्या विषय, आपल्या देशात लोकशाही आहे, ही जनता आपल्याला आपल्या जागेवर बसून देणार नाही. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक हे कंपल्शन आहे, निवडणुकांचा काळ आहे. ब्रेक नंतर मी शिवराय कुलकर्णी जे भाजपचे प्रवक्ते आहेत ते त्यांच्याकडेही जाणार आहे. आपल्यासोबत डॉक्टर मनीषा बांगर सुद्धा आहेत, त्यांच्याकडेही जाणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय अमरावतीला. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत. शिवराय, बघा, राष्ट्रवादाचा विषय येतोय. राष्ट्रवादावरती पंतप्रधानांची ऑथॉरिटी आहे, म्हणजे मक्तेदारी असल्यासारखी ते बोलतायत. प्रश्न असा आहे की काल पहिल्या टप्प्याचं मतदान झालं, जे अंडरकरंट्स त्या मतदानातून दिसलेले आहेत. मतदारांना हा जो प्रयोग आहे भाजपचा, राष्ट्रवाद, राष्ट्रीय हित, देशद्रोह, दहशतवाद विरोधातला लढा आणि यावरती, या भावनिक मुद्द्यांवरती मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयोग यशस्वी होईल याची ग्वाही तुमच्याही नेत्यांना आत्ता तरी देता येत नाही. तो कदाचित होईलही, पण तो बुमरँग सुद्धा होऊ शकतो, कारण निवडणूक खऱ्या मुद्द्यांवर जाते असं दिसतं. आशिषजी, जी चर्चा आतापर्यंत इथे सुरू आहे, मला असं वाटतं की आजचं ज्या नरेंद्र मोदीजींचं भाषण आहे, पंतप्रधानांचं भाषण आहे, या भाषणामध्ये एक तर मुळात मोदीजींनी कुठलीही वैयक्तिक टीका पवारांवर केलेली नाही. दुसरी गोष्ट की त्यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर का टीका केली या तऱ्हेची चर्चा देखील या दरम्यानच्या सभांमध्ये सुरू आहे. मला असं वाटतं याचं उत्तर फार सोपं आहे, म्हणजे मी ते देण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की काँग्रेस हा एका अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही काही म्हणा, महाराष्ट्रापुरताच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सीमित आहे, त्याचं थोडंफार अस्तित्व बाहेर कुठे असेल तर ते अगदी थोडंफार आहे किंवा नगण्य आहे. आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या भाषणामध्ये काँग्रेसवर जे काही मुद्दे मांडायचे असतील, काँग्रेस विषयी जे काही मत व्यक्त करायचं असेल
ते देशभरातल्या सर्व प्रांतांमध्ये सर्व प्रदेशांमध्ये ते मत व्यक्त केलं जातं आणि म्हणून स्वाभाविकपणे जे जे प्रादेशिक पक्ष त्या त्या प्रदेशामध्ये आहेत आणि त्यांचा थोडाफार वर्चस्व तिथे आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाची काही ताकद आहे, त्यांचे मुद्दे स्वाभाविकपणे ते राज्यामध्ये येणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शरद पवार आपल्या महाराष्ट्राचं एक असं नेतृत्व आहे की ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून त्या शरद पवारांविषयीची मतं मांडणं आणि ती व्यक्त करणं मला असं वाटतं अतिशय राजकीय व्यूहरचना म्हणून देखील योग्य आहे आणि महाराष्ट्राच्या स्तरावर भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची स्ट्रॅटेजी म्हणून ते अतिशय योग्य आहे. शिवराय मी थोडं यात ऍड करतो. बघा मी थोडा स्पाइस थोडा तडका याला देतो. तो कसा आहे बघा. पहिली सभा झाली वर्ध्याला. काय म्हणाले नरेंद्र मोदी शरद पवारांच्या घरापर्यंत गेले की पुतण्यानं शरद पवारांना हिट विकेट केलंय, शरद पवारांच्या घरात भांडणं सुरू झाली आहेत तिकिटावरून. ही पहिली टीका होती, अगदी वैयक्तिक टीका होती. त्यानंतर गोंदियाच्या सभेत ते तिहार जेलमध्ये कैदी आलेला आहे, तो बोलायला लागणार असं कळल्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली. त्यानंतर पुन्हा एका सभेमध्ये नांदेडच्या ते काय म्हणाले की शरद पवार असं कसं करतायत, शरद पवार का काँग्रेस बरोबर आहेत, शरद पवारांना कळत नाहीये का काँग्रेस काय आहे, अशी एक समजूतदारीची भूमिका त्यांनी घेतली. आजही पुन्हा ते असं म्हणतायत नगरच्या सभेमध्ये की शरद पवारांनी आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं पण ते जनतेची दिशाभूल करतायत. ज्या मुद्द्यासाठी ते काँग्रेसमधून बाहेर पडले तो मुद्दा राष्ट्रवादाचा ते विसरलेले आहेत. म्हणजे एकीकडे शरद पवारांना धाक दाखवायचा, त्यांच्यावरती दबाव आणायचा, नंतर कुठेतरी आपणच मार्ग खुला करायचा, ओपनिंग ठेवायची एक, पुन्हा आज समजूतदारीनं बोलायचं की शरद पवार असं का करतात. अशी शंका यायला लागली आहे की शरद पवारच निर्णायक भूमिका निकालांती बजावू शकतात याची खात्री नाही तर याची ग्वाहीच नरेंद्र मोदी देत आहेत. आशिषजी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून की भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळेल आणि मित्र पक्षांच्या आधारावर आम्ही सरकार स्थापन करू याबद्दल आमच्या मनामध्ये कुठे शंका नाही, ते आम्ही निश्चित करू. राहिला विषय कोण्या मित्रांनी जवळ यावं तर ते कोणते मित्र स्वतःहून हात वर करून समोर येत असतात ते तुम्ही बघितलेलं आहे, त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. अगदी निमंत्रणाशिवाय मागणी घालण्याच्या आधी सत्तेमध्ये येण्याची तयारी दाखवणारे राजकीय मित्र कोणते हे मला सांगण्याची गरज नाही, हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की अशा तऱ्हेचा दबाव जाहीरपणे मोदीजींनी आणण्याची काही गरज आहे. राहिला मुद्दा मुद्द्यांचा तर राष्ट्रवादी हे नाव दिल्यानंतर देश भारत तेरे तुकडे हो गए म्हणणारा अफजल गुरु असेल किंवा एकूणच जे काही सगळं सुरू आहे देशाच्या 2 पंतप्रधानांचा विषय 370 कलमवरून काश्मीरचा जो विषय सुरू आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेसच्या संबंधित मित्र पक्षांची एकूणच राष्ट्रीयता, राष्ट्रवाद, भारताची अखंडता, एकात्मता या सगळ्या विषयांना धरून ज्या ज्या प्रकारची विधानं येऊन राहिले आणि मुळात हा स्वाभिमानी बाणा काही अंशी का असे ना हा शरद पवारांनी दाखवलेला आपल्याला अमान्य करून चालणार नाही. शरदराव पवारांनी सोनिया गांधींचं विदेशी मुळाचा मुद्दा करून मुळात हा आपला वेगळा गट काँग्रेसमधून बाहेर काढला आणि मग त्याला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव दिलं. त्यावेळी अनेक तरुण त्याकडे आकर्षित झाले की शरद पवारांनी आपला मराठी बाणा किंवा आपला मराठा बाणा हे दोन्हीही आपला जो महाराष्ट्राचा बाणा आहे तो दाखवला आणि आपला एक राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला. यामुळे तरुणही तिकडे आकर्षित झालेले होते. पण सत्तेसाठी तो मुद्दा गौण होता. राष्ट्रीयत्वाचे मुद्दे गौण असतात आणि या देशामध्ये विघटनाचे विषय हे खुलेआम बोलले जाऊन राहिले. या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये मोदीजींची भाजपाची जी व्होट बँक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा राष्ट्रवादाचा विषय जो देशभर सुरू आहे त्यामुळे जे लोक आकर्षित झालेले आहे त्याशिवाय छोटे छोटे समूह आपल्याकडे घेण्यासाठी इव्हन आपल्या सैन्यावर शंका घेईपर्यंत पाकिस्तानची बाजू घेईपर्यंतची विधानं ते लोक करतात. त्यांच्यासोबत शरदराव पवारांनी ज्यांनी मला 2-3 मुद्दे यामध्ये खटकतात. शिवराय कुलकर्णी माफ करा पण मला 2-3 मुद्दे यामध्ये खटकतात. एक तर राष्ट्रवाद फक्त हा उजव्या विचारसरणीच्याच पक्षांना कळतो, त्यांच्याच संघटनांना कळतो, बाकीच्यांना राष्ट्रवाद माहिती नाही असा एक गोड समज किंवा गैरसमज आहे. दुसरं म्हणजे जम्मू काश्मीरला आपण भारताचा अविभाज्य घटक म्हणतो, मग काश्मीरी आपले नाहीत का? त्यांनी गुन्ह्या गोविंदानं नांदावं यासाठी प्रयत्न करायला नकोत का? हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा शरद पवारांचा घेऊ, त्यांच्या राष्ट्रवादाचा घेऊ.
ठीक आहे, विदेशी मुळाच्या मुद्द्यावरती शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, पण मीच परवा मुलाखत घेतली जय महाराष्ट्र न्यूजसाठी. मी त्यामध्ये विचारलं त्यांना की 2004 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि तुम्ही युपीएचे घटक म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला तेव्हा भूमिका काय घेतली. तेव्हा शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही तेव्हा एकत्र आलो, सर्वानुमते आम्ही मनमोहन सिंग यांच्या नावाची निवड केली, त्यांना पंतप्रधान केलं. आताही निवडणुकीनंतर निकाल जोही काही लागेल आणि आमच्याकडे जर का नंबर्स किंवा संख्याबळ असेल तर आम्ही सर्वानुमते एक नाव निवडू आणि त्याला आमचा नेता करू. पण भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाणार नाही 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 असं नाही नाही माझ्याजवळ शरद पवार 5 वेळा बोलले. अफजल गुरुला आशिषजी, अफजल गुरुला गुरुजी म्हणणं निवडणुकीच्या व्यासपीठावरून जाहीरपणे पत्रकारांच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये कोणातरी एका व्होट बँकची भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून अफजल गुरु नाही, ते उपवासानं बोलले होते, ते अर्धवट टेप आहे, असं करू नका. ते उपवास रविशंकर प्रसाद यांचं पण आलेलं आहे, मग त्यांच्याही पत्रकार परिषदेतलं वाक्य आलंय. हाफिज सईद साहेब, दिग्विजय सिंगांनी अफजल गुरुला गुरुजी म्हटलं, मसूद अझहरला मसूद अझहरजी म्हटलं, हाफिज सईदला हाफिज सईद साहेब म्हटलं. मला सांगा आशिषजी की ही वृत्ती जी काँग्रेस दाखवते, आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात कुठेही गंभीर धोरण न दाखवणाऱ्या काँग्रेसच्या सोबत शरदरावांसारखा नेता कसा का जातो. मला असं वाटतं थोडा आदर. असं कसं जातो म्हणजे ते एका जातकुळीतले आहेत ते शरद पवार आणि काँग्रेस. राहिला दुसरा विषय काश्मीरचा. तर काश्मीरच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थापनेपासून म्हणजे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष पंडित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एक देश में दो विधान दो निशान दो प्रधान नहीं चलेंगे असा नारा देऊन त्यांचा संशयास्पदरित्या काश्मीरमध्ये मृत्यू होईपर्यंत हे आंदोलन लढवलं. त्या काश्मीरकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा काश्मीर अविभाज्य अंग आहे. तिथल्या लोकांनी गुण्या गोविंदांनी वावरलंच पाहिजे, पण तिथे दगड मारणाऱ्या सैन्यावर दगड मारणाऱ्या लोकांना जर आपण निरागस आणि गोंडस अशा तऱ्हेचे शब्द जर वापरणार असू तर त्याची हयगय मात्र भारतीय जनता पार्टी कधीच करणार नाही. काश्मीरचा प्रश्न वेगळा मुद्दा आहे. काश्मीरच्या विषयावर काँग्रेसने 60 वर्षामध्ये जी काही चूक करायची ती केली. काश्मीरच्या 5 जिल्ह्यांना सोडता 5 जिल्ह्यांना वगळता जम्मूचा भाग असो, लेह लडाखचा भाग असो, कारगिल द्रास बटालिकचा भाग असो, या ठिकाणी आतंकवाद नाही हे आपण देखील समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसची संगत करून राष्ट्रवादाशीच तडजोड केली आहे. मग काँग्रेसचं नाव तुम्ही राष्ट्रवादी कसं का देता? राष्ट्रीयत्वाचा काय विचार आहे तो राष्ट्रीयत्वाचा विचार, त्याची प्रतिक्रिया अशा नाजूक घटना. राष्ट्रवाद आणि काँग्रेसचा तर संबंध अगदी 135 वर्षांपासून आहे, 1885 पासून आहे असं काँग्रेसचे नेते म्हणू शकतात. काँग्रेसच्या नेत्यांनी ते जरूर म्हणावं, पण महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्यापूर्वी लढलेली जी काँग्रेस होती आशिषजी, त्या काँग्रेसची पानं जरा पलटून बघा आणि आजच्या काँग्रेसची पानं पलटून बघा. आज कोणत्या तऱ्हेचे लोक कोणत्या तऱ्हेचे नेतृत्व तिथे करताय आणि या पूर्वीच्या सरकारमध्ये ज्याप्रमाणे अब्जावधी रुपयाचे घोटाळे करणारी काँग्रेस आणि या देशातली संपूर्ण लोकशाही अधोगतीला क्रमाक्रमाने नेणारी काँग्रेस, घराणेशाहीमध्ये अखंड बुडलेली काँग्रेस, ही महात्मा गांधींची काँग्रेस कशी राहू शकणार आहे? त्यांनी सांगितलं ती विसर्जित करा आणि ती विसर्जित करण्याच्या दिशेने राहुल गांधी निघालेले आहे. नाही, इंदिरा काँग्रेस 1969 ला स्थापन झाली आहे. इंदिरा काँग्रेस ही 1969 ला स्थापन झाली म्हणून काँग्रेसचं बेंचमार्क इयर हे 1969 आणि बीजेपीचं बेंचमार्क इयर हे 1980 असं म्हणत मी ही चर्चा करतोय. आणि मी काल हे ठरवलेलं आहे, काँग्रेससाठी 1969 आणि भाजपसाठी 1980. शिवराय आशिषजी, घराणं जे आहे, कुळ जे आहे, त्या 130 वर्षाचा काँग्रेसचा उल्लेख आपण केला. काँग्रेस 130 वर्षाचा दावा करत असते. आम्ही मात्र निश्चितपणे आमची बांधिलकी त्यावेळच्या जनसंघाच्या विचाराशी म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांनाच आम्ही आमचे पितृपुरुष मानतो. त्यांच्या प्रतिमांचं आदिपूजन करतो, त्यांच्या विचारांवर आम्ही चालतो. त्यामुळे मधला आणीबाणीचा आणि आणीबाणीच्या नंतरच्या जनता पार्टीच्या गठनाचा काळ जर सोडला तर आम्ही भारतीय जनसंघाची वैचारिक भूमिका घेऊनच आणि त्याच्यामध्ये आवश्यक. मग तसंच काँग्रेस म्हणतंय की 1885 ला जी काँग्रेस स्थापन झाली तिचाच वारसा आम्ही घेऊन
पुढे 1969 नंतर पुढे निघालो, जसं तुम्ही 1980 पासून पुढे आला. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या तोडीचं आणि यांच्या दैदिप्यमान बाबू राजेंद्र प्रसाद यांच्यासारखं नेतृत्व, सरदार वल्लभभाई पटेलांसारखं नेतृत्व आजही जर काँग्रेसजवळ राहिलं असतं तर काँग्रेसची दुर्दशा झाली नसती अशीची. ना असं तुम्हाला वाटतंय? त्यांना वाटत नाही. उलट काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेस युक्त भाजप दिसतंय सध्या, त्यावरच चर्चा आहे. नगरमध्ये काय बघतोय आपण? काँग्रेस युक्त भाजप बघतोय. ठीक आहे. खूप मुद्दे आहेत. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्यासोबत डॉक्टर मनीषा बांगर सुद्धा आहेत. मला त्यांना नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद, नॅशनलिस्ट म्हणजे राष्ट्रवादी या दोन मुद्द्यांवरती त्यांच्याशी चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत डॉक्टर मनीषा बांगर आहेत आणि विशेष म्हणजे काल नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या उभ्या होत्या उमेदवार म्हणून आणि त्या आज तडक मुंबईत आलेल्या आहेत आणि आल्यावरती कळलं की त्या नागपूरच्या उमेदवार होत्या एक, म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं. त्या आज आलेल्या आहेत आपल्याकडे. मनीषाताई, मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की आता बघा आपण म्हणतोय राष्ट्रवाद, राष्ट्रवादी म्हणजे नॅशनलिझम, नॅशनलिस्ट अशी चर्चा करतो. तुमच्या भागामध्ये, नागपूरच्या भागामध्ये पहिला टप्पा झालेला आहे. नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अगदी यवतमाळ, वाशिम 7 मतदारसंघांमध्ये काल पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. तुम्ही कसं बघता? खरंच लोकांमध्ये राष्ट्रवाद, देशद्रोह, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांविषयी जागृती आहे की त्यांना पुन्हा आपलेच रोजचे प्रश्न, रोजगार, विकास किंवा महागाई, शेतकऱ्यांमधला रोष हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात? काय दिसलं काय तुम्हाला? बघा, ऍक्च्युली असं वारंवार यांच्या प्रचार माध्यमातून आणि सगळीकडनं बीजेपीकडनं जी सरकार आहे त्याच्यातनं सांगितलं जातं, राष्ट्रवादचे मुद्दे समोर आणले जातात. पण वारंवार जो पूर्ण युवा वर्ग आहे, तो युथ आहे, त्याला आठवण आहे, त्याला ही इज रिमेंबरिंग की मागच्या 4 वर्षामध्ये झालं काय. नोटबंदीमध्ये जे डिमॉनिटायझेशन झालं त्यावेळेस किती लोक मेले. नॉट ओनली दॅट, रोजगार हे आताचा नॅशनल सॅम्पल सर्वे आहे त्याच्यातून कळलंय की 45 इयर्स मध्ये इतकं कधीच रोजगार कमी नव्हता, बेरोजगारी इतकी कधीच वाढली नव्हती जितकी मागच्या 45 इयर्स मधली इतकं कधीच नव्हती तितकं ह्या 4 वर्षामध्ये वाढलेली आहे. याच्या विरोधात आणखी पुन्हा समोर येतं की जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत ते इतके वाढलेले आहेत की आणखी एक आमच्या समोर डेटा आलेला आहे. त्याच्यातनं कळतं की आत्महत्या तर झालेल्याच आहेत पण त्यांना दर सुद्धा नाही मिळत आहे, म्हणजे त्यांना किमान किंमत सुद्धा नाही मिळत आहे, ती पण कमी झालेली आहे. आणखी इतक्या साऱ्या 63 योजना आमच्या PM साहेबने चालवल्या होत्या. त्या योजनेमधून आपल्याला कळतं की जी शेतकऱ्यांसाठी पण योजना चालवली होती आणि रोजगार जो मिळाला पाहिजे होता अगोदर 2014च्या पहिले आणि त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत 20 दिवसासाठी मिळत होता, तो आता फक्त मजुरांना आणि शेतकऱ्यांना 10 दिवस मिळत आहे. एवढेच नव्हे तर आयात आणि निर्यात आपण जेव्हा बघतो तेव्हा सुद्धा जी आयात आली ती जास्त वाढीला गेली आहे, निर्यात कमी झालेली आहे. डॉलरचा रेट आणि GDP वरून एका देशाचं पूर्ण अर्थव्यवस्था समजण्यासाठी गरज नाही आहे किंवा ती इट्स नॉट अ रिफ्लेक्शन ऑफ द एंटायर इकॉनॉमी. पण तरी जे आपले महेश व्यास आहेत, जे मॉनिटरिंग ऑफिसर आहेत आणि ते डायरेक्टर आहेत, त्यांनी हे कबूल केलेलं आहे मीडियाच्या समोर की हे म्हणजे GDP खूपच जास्त कमी गेलेला आहे. 8 होता ना 6 आणि आता 6 गेलेला आहे. आकडे तपासून बघावं लागेल असं महेश व्यास म्हणाले आणि ते त्यांनी हा कबुली केलेली आहे. एवढेच नव्हे तर जी पूर्णपणे अर्थव्यवस्था तिथे बिघडलेलीच आहे. आणि वारंवार आमच्या समोर मागच्या आम्ही युवा आहे, माझ्यासारखे अनेक युवा आहेत, आम्ही बघितलेलं आहे की हा राष्ट्रवादचा मुद्दा जेव्हा लोक डिमॉनिटायझेशनच्या विरोधात बोलायला लागले त्यांना गैर राष्ट्रवादी म्हणायला लागले. म्हणजे बीजेपीच्या समर्थनामध्ये जो उभा आहे, बीजेपीचे जे पॉलिसीज किंवा यांचे जे अँटी रोमिओ स्क्वॉडच्या माध्यमातून यांनी जे काय चालवलं, गो हत्या ज्या केलेल्या आहेत, गो आणि पूर्ण एक काळ होता की तेव्हा त्यांनी
त्यांनी ते गोरक्षक बनवलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून बरेचशा देशामध्ये हिंसा झालेली आहे, मुसलमानांवर हिंसा झालेली आहे, SC आणि STs वर झालेला आहे. जेव्हा शेड्यूल ट्राईबचे लोक आणि महिला आपल्या जमीन वाचवण्यासाठी जेव्हा रस्त्यावर आले त्यांच्यावर गोळीबार झालेली आहे, एन्काउंटर्सचे रेट इतके वाढलेले आहेत. यांच्या MP मध्ये आणि पूर्ण जिथे जिथे भाजपा आहे त्यांच्यामध्ये हिंसेचं वातावरण वाढलेलं आहे. आता MP मध्ये काँग्रेस आहे, आणि त्याच्या अगोदर आता जस्ट आणखी 500 महिलांचं एक रुटर्सनी हे घेतला इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये त्यांनी महिलांसाठी सगळ्यात डेंजरस कंट्री म्हणून घोषित केलेलं आहे. एवढंच नव्हे तर हे यांच्या उपलब्धी आहेत. आता हे सगळं वाचवण्यासाठी आणि हे सगळं यांच्याकडनं दुर्लक्ष व्हावं, लोकांचं याच्याकडे जावं नाही. आणि बेसिकली व्हॉट द पीपल वॉन्ट इज दॅट ॲट द एंड ऑफ 5 years म्हणजे 4 वर्ष झाल्याच्या नंतर एक असेसमेंट झालं पाहिजे त्या सरकारचं की यांनी केलं काय. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. मला गोपाळ तिवारी यांच्याकडे जायचं आहे. गोपाळ तिवारी, बघा, एखादं सरकार 5 वर्ष काम करतं आणि पुन्हा जेव्हा निवडणुकीला जातं, मी तर असं म्हणेन की 2014ला नरेंद्र मोदी चॅलेंजर होते, आता चॅलेंजरही मोदीच आहेत आणि त्यांच्या समोर ज्यांचं चॅलेंज आहे तेही मोदीच आहेत. म्हणजे कसं, बघा, मी थोडा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने हे मांडतो की आपण 5 वर्ष काम केलेलं आहे, विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. म्हणजे 2014ला तुम्ही कुठेही जा, आपका वोट किसको है भाई, तो म्हणायचा मोदी को. आता तशी परिस्थिती आहे का? निश्चित नाहीये. सध्या कोणतीच लाट नाहीये, म्हणजे सरकारच्या विरोधातही नाहीये आणि सरकारच्या बाजूनही नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीची पण नाहीये, आणि ती दिसत नाहीये. काल विदर्भातले जे इनपुट्स आणि अंडरकरंट्स सध्या त्याचे रिपोर्ट्स मिळत आहेत त्यावरनं खूप अनपेक्षित धक्के विदर्भात लागू शकतात अशी परिस्थिती आहे असं चर्चा आहे. मी त्यावरती आज चर्चा करत नाही, 23 मेला आपण करू. पण मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा एखादं सरकार एखाद्या सत्ताधारी पक्षाचं 5 वर्ष काम करतं आणि पुन्हा लोकांकडे मतं मागायला जातं, तेव्हा लोक सुद्धा त्यांनी काय केलं याचं ऑडिट करून त्यांना जाब विचारू शकतात. तो जाब ती लोक विचारतील, ते मतदार विचारतील, म्हणून राष्ट्रवादाचा मुद्दा येतो असं तुम्ही जरी म्हणत असलात तरी पण मला असं वाटतं की ही पहिली निवडणूक आहे अनेक वर्षांमधली की जिथे विरोधी पक्षाचा जाहीरनामा जास्त चर्चेत आहे सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यापेक्षा. ही विसंगती आहे गोपाळ तिवारी. अगदी बरोबर आहे आशिषजी, आपण जे बोललात ते 100% विरोधी पक्ष या देशामध्ये आतापर्यंत 10 वेळा सत्तेवर राहिलेला आहे आणि काँग्रेस प्रणित UP आघाडीला या देशाच्या लोकांनी वारंवार त्या 5-5 वर्षाचा कर्तबगारी परफॉर्मन्स बघून पुन्हा निवडून दिलेलं आहे. म्हणजे आता काय एकीकडे 10वी पास झालेला मनुष्य आणि ह्याची अजून पहिली दुसरी आहे, म्हणजे अगदी BJPची अटलजींचं एक टर्म आणि मोदींचं दुसरं म्हणलं तर एकीकडे दुसरीचा विद्यार्थी आणि एकीकडे 10वीचा विद्यार्थी परफॉर्मन्सच्या बाबतीत मी अशी तुलना करतो. दुसरं, आता यांच्याकडे इतकी केविलवाणी परिस्थिती झाली आहे की मोदी एकच का तर एक अभिनय सम्राट, वक्तृत्व संपन्न आणि अतिशय असं प्रभावी व्यक्तिमत्व जे गुजरात मॉडेलच्या माध्यमातून पुढे आलं देशापुढे, म्हणजे ते पुढे आणलं गेलं. आणि याच्यामुळे आता राष्ट्रवाद आणि त्या नेत्यांच्या माध्यमातून ह्या राष्ट्रवादाकडे नेण्याकरताच ते पवार साहेबांचं नाव वापरतायत असं जर म्हणलं तर ते खोटं ठरणार नाही. मोदी हे शब्दांच्या कोट्या करणारे आहे आणि याच्यामुळे राष्ट्रवाद, अरे मला एक समजत नाही की काश्मीरमध्ये 2 प्रधानमंत्री, आता त्यांच्या याच्यात 2 प्रधानमंत्री देशाला पाहिजे का? अरे का विसंगती, का लोकांना मूर्ख बनवता? 2 प्रधानमंत्री कोणी मागितलेले? काश्मीरच्या प्रश्नाला दुसरा प्रधानमंत्रीची काय आवश्यकता नाही. आणि ज्या ठिकाणी त्या PDPला तुम्ही स्वतः पाठिंबा दिला तेव्हा मेहबूबा मुफ्तींनी त्यावेळचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जींकडनं नोटिफिकेशन जाहीर केलं की 370 कलम त्या ठिकाणी रद्द करणार नाही. राष्ट्रपतींनी जेव्हा ते नोटिफिकेशन ऑफिशियली केलं तेव्हा त्या मेहबूबा मुफ्तींनी यांच्याबरोबर तिथं साथ संगत केली काश्मीरमध्ये. आणि तिसरी गोष्ट, यांनी 4 वर्षापूर्वी जे काही आकडे दिले आशिषजी आपल्याला मी सांगू इच्छितो की जे काही 5 वर्षात या सरकारने जे काही दिलेलं आहे हे या इथं संपूर्ण याच्यामध्ये एकीकडे म्हणतात 1 कोटी घरे बांधली, काल परवा मुख्यमंत्री म्हणतात 4 कोटी घरं बांधली काय, 5 कोटी घरं बांधली काय, याच्या ठिकाणी लिहितात 1.7 लाख करोड, 7.5 आणि एकीकडे ह्याच ठिकाणी 7 लाख शौचालय, 7 कोटी.
25 लाख शौचालय, एक 15,000 प्रमाणे किती मोठा भ्रष्टाचार होतो. आणि 30 सगळी 4 ठिकाणी या जाहिरातींमध्ये तेच मुद्दे मांडलेले आहेत. एवढा पोलखोलपणा झालेला आहे यांचा की यांना लपायला जागाला नाही. अशा परिस्थितीत हे आज राष्ट्रवाद शिकवायला लागले. म्हणजे सख्या जन्मदात्या आईला त्या ठिकाणी एखाद्या निपुत्रेकांनी, सवतीने, वांजोटीने मातृत्वाचे धडे द्यायचे, अशी परिस्थिती यांची. ठीक आहे. शिवराज कुलकर्णी हे बघा, पंतप्रधान शिवराज कुलकर्णी मिळालेला आहे. एक पत्रकार म्हणून मला काय दिसतंय की तुमच्याकडं ब्रँड मोदी आहे. म्हणजे तुमच्याकडे खरंच खूप मोठा ब्रँड आहे आणि तो मेहनतीनं पक्षाच्या असेल, त्यांच्या स्वकर्तृत्वानं तो मोठा झालेला आहे. ब्रँड मोदी हा खूपच मोठा आहे आणि तोच निवडणुकीतला एक्स फॅक्टर आहे. पण तो जो एक्स फॅक्टर आहे त्याच्याबरोबर पक्ष सुद्धा दिसला पाहिजे. कारण भाजपचं सगळं कसं आहे बघा, आधी राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी किंवा स्वतः. आता उलट दिसतंय, आधी मोदी, मग देश आणि मग भाजप. असं होत नाहीये, हा जुगार नाहीये. असे जे 2-3 मुद्दे तुमच्या प्रश्नासह मांडले पाहिजे. तिवारीजी पण त्याच्यावर बोलले. एक तर पहिली गोष्ट की आधी राष्ट्र, मग पक्ष आणि मग मी, हे जे भाजपाचं पहिलेपासूनचं ब्रीद आहे ते आजही कायम आहे. आजही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत हा महाशक्ती देशाकडे वाटचाल करू शकतो ही आमच्या सगळ्यांची धारणा आहे. आणि म्हणून पूर्ण पक्ष एकसंधपणे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेला आहे. पक्षांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि इव्हन हितचिंतकांच्याही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी मतदारांच्या मनामध्येही ती आस्था, ती श्रद्धा आणि तो विश्वास, या तिन्ही गोष्टी आहेत. यामध्ये काहीही शंका नाही. त्याला दुसरा विषय की विकासाच्या मुद्द्यावर न लढता भाजप राष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रवाद या विषयांवर लढते, तर असं मुळीच नाही आहे. सबका साथ सबका विकास या विषयाला घेऊन गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींनी जी काही कामं केली, मग उज्ज्वला योजनेपासून ती यादी मला मोठी वाचता येईल. आता इथे बांगरताई बोलून गेल्या, त्यांनी आता नागपूरच्या निवडणुकीमध्ये जे काही स्वतःसाठी भाषण तयार केलं होतं ते लोकांसमोर मांडायचं होतं, ते त्यांनी जसं पटपट मांडलं. तसं मी पण प्रवक्ता असल्यामुळे मला मोदीजींनी केलेल्या 100 कामांची यादी पाठ आहे. पण मला माहिती आहे निवडणुकीची जाहीर सभा नाही, त्याच्यामुळे अशीच मी तशी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कामं तशी गिनवणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मोदीजींच्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींच्या विकासावर टीका करायला जागा नाही. म्हणून काँग्रेस जी काही प्रकरणं मॉब लिंचिंगची झाली असतील, काही प्रकरणं गोरक्षकांची झाली असतील असं नाही आहे. आणि काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळामध्ये काही प्रकरणं झाली नाहीत का? किती मोठे प्रकरणं या देशामध्ये झाली, ती पण मी आता उगाच बसणार नाही. पण सत्तेच्या काळामध्ये हे जे प्रकरण झाले, मग असहिष्णुता समोर आली, मग कट्टरतावाद समोर आला, मग कुठेतरी सुडो सेक्युलरिझम असलेले लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, धर्मनिरपेक्ष मुळात ते, त्यांनी कांगावा केला. 1 रुपया बक्षिसाची रक्कम अजून केंद्र सरकारकडे परत आली नाही. पण त्याचा भाव इतक्या केला गेला की असहिष्णुता, घटनेला हात लावण्याचा मुद्दा आला कुठून? भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वांनी आपल्या निष्ठेमध्ये सगळ्यात जास्त निष्ठा या 5 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानावर दाखवलेली आहे. वारंवार आम्ही ती व्यक्त करतो, वारंवार आमची वागणूक तशी आहे, खालच्या स्तरापर्यंत आमची वागणूक तशी आहे. पण हेही असताना मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार, या सरकारवर टीका करता येत नाही. म्हणून काँग्रेसनी, सुडो सेक्युलरिस्ट लोकांनी, स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या मंडळींनी या सगळ्या कंपनी एकत्र येऊन या 5 वर्षामध्ये नावं कशाला ठेवायची? तर मग तुम्ही राष्ट्रवादावर मतं मागता, मग तुम्ही भावनिक आव्हान, तुम्ही शहीदांच्या नावावर मतं मागता. आम्ही हे बघा, असं आहे की बांगलादेश आणि पाकिस्तान यांची जी काही तुकडे पडले आणि ते जे वेगळे झाले बांगलादेशवाले, आपण सगळेजण आजही गौरवानी इंदिराजींचं नाव घेतो. आपण घेतो, आपण मागतो नाही. आपण पंतप्रधानांनी मतं मागितली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये अशी जी जर आपण सगळे जुने रेफरन्सेस काढून जर आपण तपासले तर त्या आधारांवरच निवडणुका झाल्या, त्या आधारांवरच लाट उभी झाली या देशामध्ये. आपण इतकंच का, आपण अस्थि फिरवून सुद्धा मतं घेतलेले आहे, अस्थि सुद्धा मृताच्या फिरवून मतं घेतलेले आहेत. 1971ला बांगलादेश मुक्त झाला, भारत पाकिस्तान युद्ध झालं,
त्यानंतर 25 जुलै 1975 आणीबाणी लागली. त्याच्या आधी जवळपास 2-2.5 वर्ष देश धगधगत होता. कुठलं यश मिळालं सांगा बांगलादेशच्या युद्धामुळे काँग्रेसला? आणीबाणी लागलीच की 4 वर्षात. नाही, आणीबाणी लागण्याचं कारण, आणीबाणी कारण लागणं, तेव्हा सर्वाधिक लोकप्रिय नेत्या इंदिरा गांधी होत्या या देशाच्या. आणीबाणी नंतर त्यांच्या मागचं जे जनमत आहे ते कमी होत गेलं. मुळात अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो दिलेला निकाल होता की याच्या पुढच्या काळामध्ये इंदिराजी निवडणूक लढू शकणार नाही, तिथून जी काही सगळी गडबड सुरू झाली आणि तिथून त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा ज्या उसळून आल्या त्याचं रूपांतर आणीबाणीमध्ये झालं. आणि आणीबाणीमध्ये जी गळचेपी झाली, लोकशाहीची दडपशाही झाली, लोकशाही पायाखाली तुडवल्या गेली. त्यानंतर या देशामध्ये जे मोठं जन आंदोलन माननीय जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वामध्ये उभं झालं, त्याच्या जनजागृतीनंतर इंदिराजींच्या लोकप्रियतेला ओटी लागली. आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला हेच तुमच्याकडनं वधवून घ्यायचं होतं. हेच प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. या देशामध्ये हिटलर होणे नाही. हा लोकशाही प्रधान देश आहे. कोणी प्रयत्न करत असेल तर तिथेच तो रोखला गेला पाहिजे, हाच हेतू आहे. आणि त्या दृष्टीनं मग ही टीकात्मक चर्चा आपण करतो. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी शेवटी प्रशांत जगताप यांच्याकडे जाणार आहे एका वेगळा मुद्दा घेऊन, कारण तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. तो नगरचा मुद्दा आहे. जर का तिथे विखे पाटील हे मुलासाठी प्रचार करत असतील, भाजपसाठी प्रचार करत असतील आणि विखे पाटील हे महाआघाडीचे विरोधी पक्ष नेते असतील, तर मग राष्ट्रवादीनं काय करायचं, हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय प्रशांत जगताप यांच्याकडे. पुण्याचे माजी महापौर आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. प्रशांत जगताप, नगरचं काय? राधाकृष्ण विखे पाटील हे मुलासाठी प्रचार करतायत, याची कबुली मुलानं दिलेली आहे. मुलगा भाजपचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. आता तुम्ही तर पत्र पण लिहिलेलं आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना की राधाकृष्ण विखे पाटलांचं काहीतरी करा. पण काँग्रेसला भीती अशी वाटते की जर का आज विरोधी पक्ष नेत्यांचा राजीनामा घेतला आणि उद्या जर का भाजपनी राज्यात विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही निवडणुकीपर्यंत विधानसभेच्या, तर काय करायचं? म्हणून त्यांचीही गोची झाली आहे. नाही, या ठिकाणी एक तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री संग्रामजी जगताप हे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, हा पहिला भाग. त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस नेतृत्वाला राधाकृष्ण विखे पाटलांची तक्रार केलेली आहे. त्या ठिकाणची ओरिजिनल काँग्रेस आणि बाळासाहेबजी थोरात ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे आमच्या उमेदवाराच्या विजयाबद्दल आम्हाला कुठेही अडचण वाटत नाहीये. राहिला विषय त्या ठिकाणी राधाकृष्ण विखेंचा, त्यांनी मागच्या 3 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांची सभा सक्सेस करण्याकरता बीजेपीच्या बॅनरच्या खाली त्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या किंवा एकूण पुरोगामी चळवळीतला हा पहिला एक हास्यास्पद प्रकार आहे की राज्याचा विरोधी पक्षनेता हा त्या ठिकाणी एखाद्या निवडणुकीकरता सत्ताधारी पक्षाच्या त्या ठिकाणी मागे लागतो किंवा त्यांच्या वडचळीने जातो. मुळातच हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यांच्या सख्या भावाने जो आरोप केलेला त्याचाच कुठेतरी आधार आहे. कुठेतरी देशद्रोह्यांकडून घेतलेल्या देणगीशी संबंध तर नाही ना? त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार नाही ना? या भीतीपोटी त्यांनी त्या मुलाला तिकडे पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे राधाकृष्ण विखेची तक्रार ही अधिकृतरित्या आम्ही प्रदेशाध्यक्ष मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी यांच्याकडे केलेला आहे. काँग्रेस तिथली जी काय सर्वसाधारण काँग्रेस आहे, सामान्य काँग्रेसजन आहे, सामान्य काँग्रेस मतदार आहे आणि त्या ठिकाणचे नेते मान्य बाळासाहेबजी थोरात आहेत, ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहे. आताचं वातावरण खूप पोषक आहे. आजच्या जी काय सभा झालेली नरेंद्रजी मोदी यांनी त्या आजच्या संबंध 20 मिनिटाच्या भाषणामध्ये राष्ट्रवादाकडे विषय नेऊन त्या ठिकाणच्या मतदारांच्या तोंडाला पानच पुसलेली आहेत. निश्चित नगरचा मतदार हा विचार करेल आणि ज्या पद्धतीने पवार साहेब आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जी टीका आहे या संदर्भामध्ये राष्ट्रवादावर नेलेली जी चर्चा आहे, या एकूण सगळ्या चर्चेअंती या सगळ्याचा अनालिसिस करून मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठीशी आहे. ठीक आहे. आपल्यासोबत मनीषाताई बांगर आहेत. मनीषाताई, माझा वेळ संपला. अगदी थोडक्यात, जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचे उमेदवार आहेत, तिथे एखादा तुमच्यासारखा नवीन उमेदवार उभा राहतो, तुम्हाला वाटतं की तुम्हाला तिथं स्पेस मिळते मतदारांमध्ये एका नव्या उमेदवाराला ज्याच्या पाठीमागं बॅनर नाहीये किंवा खूप असं कुठलंही असं पाठबळ नाहीये की जेणेकरून त्याला मतदारांपर्यंत पोहोचता येईल मतदारसंघात?
ज्या प्रकारे काँग्रेस असताना हळूहळू करून बीजेपीने आपलं तिथे वास्तव्य केलेलं आहे, त्याच प्रकारे आम आदमी पार्टीने बऱ्याच अशा छोट्या छोट्या पार्ट्या आलेल्या आहेत ज्या की काळानंतर राष्ट्रीय त्यांना स्तर मिळालेला आहे. तर हे इट डिपेंड्स अपॉन द सोसायटी. म्हणजे ती चळवळ समाजामधनं आणि आंदोलनात्मक तऱ्हेने जर सुरू केली आणि एक सांस्कृतिक आणि राजनैतिक हे करण्याचे अगोदर सामाजिक आंदोलनामधनं सुरू झालं आणि राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांची बरोबर मुद्देसूद टीका जर झाली तर लोक जागृत होऊन स्वतःला, बिकॉज बेसिकली व्हॉट इलेक्शन इज की इट नीड्स अ चेंज. एका वर्ग किंवा विशिष्ट वर्ग किंवा प्रस्थापित वर्गामधल्याच पार्ट्यां अदलून बदलून दोन्ही आत गेला त्याला म्हणत नाही. किंवा नॅशनलिझम पण आता आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे कोणता की बरोबर वी डोंट हॅव अ स्ट्रॉंग अपोजिशन आणि ते वर्गाचं प्रस्थापित वर्गाचंच पार्टी आणि त्यातलंच अपोजिशन असं आपलं हे चित्र दिसत आहे. ते बदलायला पाहिजे. ते बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, ते फुले साहेबांना कालच त्यांची जयंती मनवली गेली आणि बरेच लोक ह्या लोकांचे महानुभाव लोकांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतात पण त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र किंवा त्यांना अभिप्रेत असलेला राष्ट्र जो निर्माण करतात. नॅशनलिझमला जसं डिफाईन केलेलं आहे संघटनेमध्ये पण किंवा संविधानामध्ये पण की एव्हरीबडी शुड हॅव अ फिलिंग ऑफ बिलॉंगिंग आणि ती प्रोसेस त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्याला नॅशनलिझम आणि नॅशनलिझम. ठीक आहे. मला असं वाटतं मी सर्वांचे आता आभार मानले पाहिजेत. वेळ झालेला आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.